माणकापूर ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, पेंथर सेनेकडून निवेदन। निपाणी तालुका माणकापूर ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 49 मध्ये कचराचे साम्राज्य दरवळत असून येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे। यामुळे परिसरातील ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। परिणामी अनेक लहान मुलांना डेंग्यू सदृश रोगाने ग्रासले आहे। ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासाला ग्रामपंचायतीस जबाबदार ठरवत येथील ऑल इंडिया पेंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सदरच्या परिसरातील स्वच्छतेसाठी योग्य ते पाऊल उचलावे अशा आशाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयाकडे सुपूर्द केले आहे। निवेदनात म्हटले आहे की दुष्काळ भाग दड्डी रस्ता येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून गटारी पूर्णपणे तुंबल्या आहेत। त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे। यामुळे डासाचे प्रमाण वाढले असून लहान मुले, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य यांना तुंबलेल्या गटारीची सद्यस्थिती दाखवली असता त्यांच्याकडून पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे। या संदर्भातील खरी समस्या म्हणजे गटारीवर पाण्याची मोठी टाकी बसविल्याने निर्माण झाली असून ती टाकी दुसरीकडे स्थलांतर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। माणकापूर ग्रामपंचायत कार्यालयाने तात्काळ या समस्या निवारण कराव्यात। सदरच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि डेंग्यू सारखे आजार पसरल्यास तसेच यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास याला ग्रामपंचायत जबाबदार राहील आणि पुढील होणाऱ्या शासकीय कारवाईस ग्रामपंचायत पात्र असेल अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पेंथर सेनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। समाजकार्य न्यूज साठी माणकापूरहून मलकारी काळे यांच्यासोबत संपादक संदीप कुरुंदवाडे।